नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये त्यांनी सुनील तटकरे यांचा 5 कोटी रुपयांच्या गाडीसोबतचं एक छायाचित्र दाखवलं होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं, लायकी आणि लेक्सॉस. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक पवार यांच्यावर टीका करण्यात आली आणि दीपक पवार हे रोहित पवारांकडनं 5 कोटी रुपयांची सुपारी घेऊन बदनामी करत असल्याचा आरोप सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दीपक पवारांनी सुनील तटकरेंची जी धुलाई केली, त्यामुळे दीपक पवार हे राजकीय व्यक्तिमत्व आहेत की काय असा प्रश्न पडायला लागला. अर्थात दीपक पवार हे मराठी भाषेच्या एकूणच संवर्धनासाठी आणि मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या सरकारच्या भूमिकेविषयी सातत्याने चर्चेत असतात. इतर वेळीही ते आपली भूमिका अत्यंत रोखठोक आणि परखडपणे मांडतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार अशी अवस्था सुनील तटकरेंची होऊन बसलेली आहे. दीपक पवारांनी सुनील तटकरेंच्या एकंदरीत राजकारणाचा आणि त्यांच्या एकूणच आर्थिक गोष्टींचा जो वाढता आलेख आहे, त्यावर अत्यंत मार्मिकपणे आणि स्पष्टपणे हल्ला चढवलेला आहे. दीपक पवार यांनी अर्थातच माध्यमांनी जेव्हा दीपक पवारांशी संपर्क साधला, त्यानंतरच त्यांनी हा सगळा हल्ला चढवला. कारण ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दीपक पवारांवर झालेला आरोप आणि नंतर मात्र दीपक पवारांनी त्यांना दिलेलं प्रत्युत्तर हे सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे. मी जसं आधी म्हटलं की माध्यमांनी संपर्क साधल्यानंतर दीपक पवार सुनील तटकरेंच्या बाबतीत काय काय म्हणाले ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. ही लेक्सस गाडी आहे त्यांची आणि त्या लेक्सस गाडीच्या समोर ते उभे आहेत. त्या गाडीच्या संबंधातली पोस्ट मुळामध्ये पहिल्यांदा मी व्हायरल केली नाही. पोस्ट आपोआप व्हायरल होतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोशल मीडिया टीममधल्या मंडळींची एक पोस्ट मी पाहिली, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकांनी असं म्हटलं की तटकरे आणि कुटुंबियांची बदनामी करण्यासाठी 5 कोटी रुपये रोहित पवारांनी दिलेत. रोहित पवार आणि त्यांचा व्यवहार काय त्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण सुनील तटकरेंकडे म्हणजे पवारांच्या गटाकडे जर एखाद्याला द्यायला 5 कोटी असतील असं आपण धरूया तुर्तास, तर सुनील तटकरेंकडे 5 कोटीची गाडीच आहे. त्यामुळे ती जी पोस्ट मी एक्सवर टाकली आहे किंवा फेसबुकवर टाकली आहे, त्यामध्ये मी फक्त एवढं म्हटलं आहे की लायकी आणि लेक्सस हे एकाच फ्रेममध्ये आहे. तर लायकी मी का म्हटलं आहे, तर या सुनील तटकरे त्यांचं सगळं कुटुंब यांचा सगळा राजकीय उत्कर्ष पवारसाहेबांची आणि दादांची जर कृपा नसती तर या माणसांना रोह्याच्या बाहेर कोणी विचारलं नसतं. आणि त्याच्या अगोदर जर अंतुले साहेबांची कृपा नसती तर तटकरेंनी ज्या पद्धतीने आधी अंतुलेंच्या आणि मग पवारसाहेबांच्या खांद्यावर उभं राहून उड्या मारल्या तर त्यांना मानता आल्या नसत्या. दीपक पवार यांनी सुनील तटकरेंना स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार आणि अजित पवार जर नसते आणि त्यांच्यावर कृपा नसती तर त्यांची रोह्या तालुक्यामधून सुद्धा निवडून येण्याची लायकी नाही. आता एकदम ते लायकीचा शब्द त्यांनी वापरला, कारण ते तिथूनही निवडून येऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं या सगळ्या हल्ल्यामुळं दीपक पवारांनी त्या एक्सवरच्या पोस्टला विनाकारण प्रत्युत्तर पक्षाकडनं दिलं, अशी काहीतरी परिस्थिती त्यांची झालेली दिसते. दीपक पवार पुढं म्हणतात की सुनील तटकरे हे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतचं जे चौघांचं सिंडिकेट आहे, त्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले आणि नंतरच्या काळामध्ये शरद पवारांनी जर यांना अंगाखांद्यावर खेळवलं नसतं तर सुनील तटकरेंना रोहा तालुक्यामधून सुद्धा कोणी विचारलं नसतं, अशी परिस्थिती आहे. 5 कोटी रुपयांची गाडीसोबत ते जेव्हा फोटो काढतात आणि माझ्यावर 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करतात, माझ्यावर केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे नाही हा नंतर लोक विचार करतील. पण तुमच्या फोटोमधली गाडीच 5 कोटी रुपयाची आहे हे मी लोकांना सांगत आहे आणि ही गाडी तुमच्याकडे कुठून आली असा प्रश्न आम्ही विचारलेला नसतानासुद्धा तुम्ही त्याचं उत्तर देत आहात आणि समोर येत आहात. त्यामुळं मलाही तुम्हाला निरुत्तर करावंच लागणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. दीपक पवार यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल चढवतानाच धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांचाही समाचार घेतलेला आहे. या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करताना ही सिंडिकेट, अर्थात त्याला कोणी वेगळ्या पद्धतीनं चौकडी असाही शब्द वापरलेला आहे, त्यामुळं तो शब्द मी वापरणार नाही, पण तसाही आरोप या चौघांवर कायम होत राहिलेला आहे. पण सुनेत्रा पवारांनी अचानक सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक जबरदस्त हिसका दिल्यानंतर हे दोघं सध्या शांत झालेले दिसत आहेत. पण दीपक पवारांच्या हल्ल्यानंतर मात्र
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचं अंतर्गत राजकारण जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलेलं आहे आणि सुनेत्रा पवारांनी कशा पद्धतीने या सगळ्या लोकांना दूर ठेवलं पाहिजे, शारीरिक अंतरापासून दूर ठेवलं पाहिजे, या बाबतीतही दीपक पवार अत्यंत स्पष्टपणे बोलले आहे. अर्थात हा सगळा वाद उमटत असताना पार्थ पवारांची एक प्रतिक्रिया येऊन गेली की सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांना बदनाम करण्याचं काही कारण नाही, कारण ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हा झाला एक डिप्लोमॅटिकल भाग, कारण शेवटी एवढ्या मोठ्या नेत्यांना जर पक्षामध्ये त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे तर या पद्धतीनं त्याला कव्हर अप करणं म्हणतात. तसं पार्थ पवारांनी केलेलं आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे, पण तरीसुद्धा दीपक पवारांच्या बाहेर म्हणजे राजकारणाच्या बाहेर म्हणजे दीपक पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी तसा काहीही संबंध नाही आहे, म्हणजे अर्थातच नाही आहे. पण तरीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत गोष्टींवर ज्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे ते मात्र अत्यंत मर्मवेधक आहे आणि सडेतोड आहे. त्यामुळं पार्थ पवारांनी आत्ता केलेलं विधान आणि त्याच्या आधी सुनेत्रा पवारांनी केलेली कारवाई आणि त्या दरम्यान दीपक पवारांचं आलेलं विधान आणि त्या विधानाला पुन्हा सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिलेलं प्रत्युत्तर आणि त्या प्रत्युत्तराला झालेलं आणखीन एक प्रत्युत्तर, यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अंतर्गत राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. सुनील तटकरेंच्या बाबतीमध्ये त्यांनी आणखी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. संपत्तीविषयीचे आरोप केलेले आहे. आर्थिक देवाणघेवाणीचे सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केलेले आहे. त्यामुळे तटकरे या सगळ्या आरोपांमुळे आता काय पवित्रा घेतात हे बघणं अत्यंत लक्षणीय असं ठरणार आहे. न्यूज यात्रावर या सगळ्या घडामोडींचा आपण या पुढच्या काळातही आढावा घेणारच आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.